स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील सपना हॉटेल येथे सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा जवान शेख अजगर शेख चांद याला क्षुल्लक कारणावरून लाकडाने मारहाण करण्यात आली आहे। परिसरातील लोकांनी शेख अजगर शेख चांद याला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शेख अजगर शेख खाजा हा नोकरीसाठी मुंबई येथे जाण्यासाठी घरून मौजे केळी येथून 2 मे रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजेच्या दरम्यान निघाला। त्यानंतर रात्री अंदाजे 10 वाजता अजगर यास त्याच्या वडिलांनी फोन केला असता त्यांनी मुंबईत जाणे रद्द केले असं सांगितलं, अशी माहिती त्याचा भाऊ शेख अफसर यांनी दिली आहे। आज 3 मे रोजी तो जिंतूर शहरात सकाळी वापस आला असता शिवाजी चौकामध्ये आव्हाड यांचे सपना हॉटेलवर अंदाजे 9 वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेला असता क्षुल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्यामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत असल्याचं पाहत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे त्याला दाखल केलं असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यावरून शेख अजगर यांचे भाऊ शेख अफसर शेख खाजा वय वर्ष 24 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, त्यांचा मुलगा अमोल शेषराव आव्हाड, हॉटेलवर काम करणारे बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बन्याभाई कुरेशी या सर्वांवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला गेलाय व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी दिली आहे। पाहुयात त्यांची खास मुलाखत। इसम नामे श्रीयुत शेख अजगर शेख ख्वाजा, वय वर्ष 33, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई, हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येते, जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले, सपना हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नौकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे। धन्यवाद। आरोपी किती सर याचे? आरोपी याच्यात 4 आरोपी नमूद आहेत। अच्छा, 4 अटक ताब्यात घेतलेले, पुढची प्रक्रिया चालू आहे।